श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तुमच्या मनातील सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर खरंच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर आज आहे मंगळवार 24 तारीख आहे आणि आज आहे अंगारिकी संकष्टी चतुर्थी। संकष्ट चतुर्थी म्हणजेच जे काही जीवनामध्ये संकट आलेले आहेत ते दूर करण्यासाठी अंगारिक संकष्ट चतुर्थी जर उपवास केला, आराधना केली तर नक्कीच जीवनातल्या सर्व अडचणी दूर करतात। तर हा दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे। महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थी येते, पण अंगारिक संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते म्हणून हिला अंगारिकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात। तर अंगारिकी संकष्टी चतुर्थी जी आहे त्या दिवशी आपण गणपती बाप्पाची आराधना उपासना करत असतो। खरंच जर अंगारिकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही उपवास केला तर नक्कीच तुम्हाला 21 चतुर्थीचं पुण्य प्राप्त होत असतं। त्यासाठी या दिवशी उपासना करावी। त्याचबरोबर आपल्या मनातल्या काही इच्छा पूर्ण होण्यासाठी उपाय तोडगे जर केले तर नक्कीच ते सफल होत असतात। तर आजच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापरासोबत एक वस्तू जाळायची आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जर काही करणी-बाधा असेल, वाईट दृष्टी असेल, इडापिडा असेल ते दूर होण्यास तुम्हाला खरंच मदत होणार आहे। तर एक उपाय करत असताना हा उपाय अतिशय सोपा आहे पण खूप प्रभावीशाली आहे। गणपती बाप्पाला विद्येची देवता मानतात, त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी आपल्या घरामध्ये काही इच्छा, आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या असतात, कारण आजचा दिवस खूप प्रभावीशाली आहे। गणपती बाप्पांचे आज स्मरण करावे, जप करावा। त्याचबरोबर तुम्ही हा उपाय जर केला तर कुटुंबातलं वातावरण सुद्धा प्रसन्न राहील। त्याबरोबर काही ताणतणाव असेल कुटुंबामध्ये तर ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। वाईट शक्ती जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जाणवत असेल किंवा पितृदोष असेल तर तो सुद्धा कमी होण्यास, नष्ट होण्यास तुम्हाला मदत होईल। कापूर हा सगळ्यांनाच माहिती आहे की खूप म्हणजे प्रभावीशाली आहे, जो की आपण म्हणजे आरतीला वगैरे वापरतो, पण ह्याच कापरापासून काही उपाय केले तर नक्कीच आपल्या घरातले दोष जे आहेत ते दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणारे आहेत। वाईट ऊर्जा जर आपल्या घरामध्ये असेल तर कापूर घरात जाळल्यामुळे ती वाईट शक्ती, वाईट ऊर्जा जी आहे ती निघून जाण्यास मदत होत असते। पण आज अंगारिकी संकष्टी चतुर्थी आहे, तर या दिवशी संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस म्हणजे 6 ते 7:30च्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला देवघरासमोरच बसून करायचा आहे। हा उपाय करत असताना तुम्हाला खोबऱ्याचं म्हणजे अखंड अर्धा जे तुकडा असतो, म्हणजे सुको खोबरा आहे आणि ते अर्ध्यातून कट केल्यानंतर त्याचे 2 भाग होतात, तसं तुम्हाला एक भाग त्या खोबऱ्याचा घ्यायचा आहे। जर तुम्हाला तेवढं खोबरं घेणं शक्य होत नसेल तर तुम्ही थोडंसं म्हणजे एक तुकडा जरी खोबऱ्याचा घेतला तरी चालेल। आणि तुम्हाला 5 ते 6 वड्या, छोटे जे वड्या भीमसेनी कापराच्या वड्या आहेत त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत। जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा जो कापूर वापरतात तो सुद्धा कापूर घेतला तरी चालेल। त्याचबरोबर 2-3 लवंग घ्यायचे आहेत, फूल असणाऱ्या लवंग घ्यायच्या आहेत, तुटलेल्या लवंग अजिबात वापरू नका। त्यानंतर पिवळी मोहरी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरातली वाईट शक्ती दूर करण्यासाठी आपण पिवळ्या मोहरीचा उपयोग करत असतो। घरामध्ये काही बाधा असेल ती सुद्धा दूर होण्यास पिवळी मोहरी खूप मदत करते। त्यानंतर काळे तीळ याची सुद्धा खूप महत्त्व आहे। पितृदोष असेल तर पितृदोष दूर करण्यासाठी काळे तीळ खूप प्रभावीशाली असे आहेत। तर तुम्हाला ह्या 4 ते 5 वस्तू घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, डिश, छोटीशी प्लेट घ्यायची आहे। देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे आणि त्या डिशवरती खोबरं ठेवायचं आहे। खोबऱ्यामध्ये थोडेसे 4 ते 5 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये 2-3 लवंग, थोडेसे पिवळी मोहरी किंवा काळे तीळ दोन्हीपैकी कोणतीही एक वस्तू तुम्हाला घ्यायची आहे आणि ते प्रज्वलित करायचं आहे। आणि ते प्रज्वलित केल्यानंतर गणपतीचं मंत्र म्हणायचं आहे, स्तोत्र म्हणायचं आहे। जर स्तोत्र म्हणणं शक्य होत नसेल तर ओम गणपते नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर ती जी तुम्ही डिश आहे ती हातात धरून तुम्हाला पूर्ण घरभर त्याचा धूर जाऊ द्यायचा आहे। मेन उंबरट्यापर्यंत तुम्हाला तो धूर जाऊ द्यायचा आहे। तिथे येऊन सुद्धा धूर तिथं म्हणजे थोडा वेळ थांबायचं आहे उंबरट्यावरती आणि त्यानंतर आपल्या देवघरासमोर जायचं आहे, खाली बसायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, ती ज्यावेळेस प्रज्वलित केलेला कापूर तो आहे तो जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला मंत्राचा जप करायचा आहे, ओम गणपते नमः। ज्यावेळेस तो शांत होईल त्यानंतर त्यात जी राख आहे ती घरातले जी व्यक्ती बाधित आहे किंवा एखादी व्यक्ती आजारी आहे तर तसं तर सर्वांनीच ती थोडी लावायची आहे कपाळावरती। आणि त्यानंतर ते खोबरं जे आहे ते अजिबातही घरात वापरायचं नाही। ते काय करायचं आहे, खोबरं उचलायचं आहे आणि घराच्या बाहेर
टाकून द्यायचं आहे। कारण आता ते असं स्थितीमध्ये टाका की जेणेकरून ते कोणाच्याही पायाखाली येणार नाही किंवा ते ओलांडण्यात येणार नाही। अशा स्थितीमध्ये बाहेर लांब टाकून द्या ते खोबरं। नारळामध्ये तुम्हाला माहिती आहे नकारात्मक शक्ती जी आहे ती म्हणजे खेचून घेण्याची शक्ती जास्त प्रमाणात आहे। ज्यावेळेस आपण काही प्रभावी असे उपाय करत असतो त्यावेळेस नारळाचा उपयोग केला जातो। त्यासाठी या सुके खोबऱ्याचं तुम्हाला अजिबात घरात वापरू नका किंवा लहान मुलाच्या हातीही देऊ नका। तुम्ही स्वतः ते घराच्या बाहेर टाकून द्या। तर अतिशय प्रभावीशाली असा हा उपाय आहे। तुमच्या मनातल्या सर्व काही इच्छा असतील ते पूर्ण होतील। इडापिडा असेल, घरामध्ये काही दारिद्र्य असेल, करणी बाधा, वाईट शक्ती, दृष्टी असेल, कुटुंबामधील काही अडचणी असतील, ताणतणाव असेल ते दूर होण्यास तुम्हाला खरंच मदत होणार आहे। हा उपाय करून बघा। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।